नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. सुगड या शब्दाचा मूळ शब्द सुघट असा आहे. शेतात आलेल्या धान्याने भरलेल्या मातीच्या घडाला सुघट म्हणतात. कालांतराने त्याला सुगड असे संबोधले जाऊ लागले. मकर संक्रांतीच्या सणाला सुगड पूजण्याची प्रथा आहे. सुगडांची पूजा कशी करावी ते आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल बटन दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओ आपणास त्वरित पाहायला मिळतील. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला सवाष्ण स्त्रियांना बोलावून हळदी कुंकू समारंभ करतात. एकमेकींना सुगडांचं वाण देतात. संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ बाजारात सहज उपलब्ध असतात. या सुगडांमध्ये शेतातील धान्य भरून त्यांची पूजा केली जाते. तर ही पूजा कशी करावी ते आपण पाहूयात. मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. सूर्याला अर्घ्य द्यावे. सौभाग्यवती स्त्रियांनी काळी साडी नेसून केसात गजरा माळून हलव्याचे दागिने परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे. सर्वप्रथम घरातील देवांची नित्यपूजा करून घ्यावी. जिथे सुगड पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर गोमूत्र शिंपडावे आणि ओल्या कापडाने पुसून घ्यावे. त्या जागी पाट किंवा चौरंग मांडून त्यावर लाल कापड अंथरावे. पाटाभोवती सुबक रांगोळी रेखून समई प्रज्वलित करावी. सुगडांना हळदी कुंकवाची 5 बोटे लावून दोरा गुंडाळावा. त्यामध्ये गाजर, बोर, मटार, उसाची पेरे, वालाच्या शेंगा, हरभरे, गव्हाच्या ओंब्या, शेंगदाणे, तीळ इत्यादी भरून 5 सुगड तयार करून घ्यावेत. पाटावर 5 ठिकाणी तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून तयार केलेले सुगड त्यावर मांडावेत. सुगडांना हळद कुंकू अक्षता अर्पण करावे. त्यांना फुले वाहून तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा नैवेद्य दाखवावा. धूप दीप ओवाळावे आणि मनोभावे नमस्कार करावा. आता त्यातील एक सुगड आपल्या देवघरातील देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावे. नंतर 5 सवाष्णींना वानवसा करावा. घरातील सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. महाराष्ट्रामधील काही भागात हे सुगड सवाष्णींना वान म्हणून दिले जातात. अशा प्रकारे सुगड पूजा करावी. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.